झी 24 तास एक पाऊल पुढे। पहिल्यांदा नजर टाकूयात सरत्या आठवड्यातल्या शेअर बाजारामधल्या महत्त्वाच्या घडामोडींवर। सरत्या आठवड्यामधल्या ट्रेडिंगच्या 4 दिवसांपैकी बाजार 2 दिवस वधारला असला तरी अखेरीस बाजारात किंचित घसरण पाहायला मिळाली। मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स या आठवड्यात सर्वसाधारण 57 अंशांनी घसरला होता। आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी 22 ऑक्टोबरला बाजार सकारात्मक पातळीवर उघडला। स्पेनमधल्या प्रादेशिक निवडणुकांमुळे सोमवारी युरोपियन स्टॉक्स वरच्या पातळीवरती उघडले आणि मुंबई शेअर बाजारातही 111 अंशांची वाढ पाहायला मिळाली। मात्र मंगळवार 23 ऑक्टोबरला ही तेजी कायम राहिली नाही। मुडी इन्व्हेस्टर सर्व्हिसेसनं स्पेनच्या 5 प्रदेशांचा पतमानांकनाचा दर्जा घसरल्याचा निष्कर्ष नोंदवला। त्यामुळे जागतिक स्टॉक्स घसरले होते आणि यामुळे बाजार 83 अंशांनी घसरला। बुधवारी 24 ऑक्टोबरला दसऱ्यानिमित्त शेअर बाजाराला सुट्टी होती। गुरुवारी 25 ऑक्टोबरला बाजार 48 अंशांनी वधारला। सध्याचं चलनविषयक धोरण सैलच ठेवण्याचे संकेत अमेरिकी व्याजदराशी संबंधित समितीने दिल्यामुळे बाजार गुरुवारी वधारला होता। मात्र शुक्रवारी 16 ऑक्टोबरला बाजार पुन्हा घसरला। जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबतची साशंकता आणि अमेरिकी टेक जायंट ॲपलने देखील तिमाही नफ्यात घटीची शक्यता नोंदवल्यामुळे जवळजवळ सर्वच जागतिक स्टॉक्समध्ये घट पाहायला मिळाली। मुंबई शेअर बाजार 133 अंशांनी घसरला होता। यानंतर आपण नजर टाकूयात शेअर बाजारामधल्या विविध सेक्टर्स आणि कंपन्यांच्या कामगिरीवर। सरत्या आठवड्यामध्ये मुंबई शेअर बाजाराच्या प्रमुख 13 सेक्टर्सपैकी फक्त 3 सेक्टर्स वधारले तर 10 सेक्टर्स घसरले होते। ऑटो, बँका आणि कॅपिटल गुड्स हे सेक्टर्स वधारले होते, तर कन्झ्युमर ड्युरेबल्स, एफएमसीजी, हेल्थकेअर, आयटी, मेटल, ऑइल अँड गॅस, पॉवर, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या, रिअलिटी आणि टेक के या सेक्टर्समध्ये घट होती। सरत्या आठवड्यामध्ये खासगी क्षेत्रातली प्रमुख बँक आयसीआयसीआय, भारतातली सर्वात मोठी इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन कंपनी L&T आणि प्रमुख ट्रॅक्टर उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राच्या स्टॉक्सनं उच्चांकाची नोंद केली। पहिल्यांदा वळूयात एफएमसीजी सेक्टरकडे। एफएमसीजीमध्ये सर्वसाधारणतः मंदी असली तरी तिमाही अहवालात नफ्याची नोंद झाल्यामुळे प्रमुख एफएमसीजी कंपनी आयटीसीनं उच्चांकाची नोंद केली, तर दुसरी प्रमुख एफएमसीजी कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरचे स्टॉक्स घसरले होते। सेन्सेक्स पॅकच्या 30 प्रमुख कंपन्यांपैकी 16 कंपन्यांचे शेअर घसरले होते, तर उरलेल्या 14 कंपन्यांचे शेअर्स वधारले होते। हेवीवेट, रिलायन्स इंडस्ट्री आणि भारतातील सर्वाधिक शाखा असलेल्या एसबीआयच्या स्टॉकमध्ये घट पाहायला मिळाली। एनटीपीसी आणि गेलचे स्टॉक्स वधारले होते। हिरो मोटोकॉर्प आणि स्टरलाइट इंडस्ट्रीजच्या स्टॉक्समध्ये वाढ दिसून आली। मात्र भारतातल्या दुसऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर निर्यात कंपनी इन्फोसिसचे स्टॉक्स घसरले होते। यानंतर आपण समजून घेऊ शेअर बाजाराशी संबंधित महत्त्वाची आणि मूलभूत संकल्पना। शेअर बाजारामधली महत्त्वाची आणि मूलभूत संकल्पना आम्ही दर आठवड्याला आपल्याला सांगत असतो। या आठवड्यात आपण रोलिंग सेटलमेंट म्हणजे काय हे समजावून घेणार आहोत। अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शेअर्सच्या खरेदी विक्रीचा दिवसअखेरीच्या प्रत्यक्ष व्यवहाराची प्रक्रिया आणि त्याची नोंद म्हणजे रोलिंग सेटलमेंट। शेअरची खरेदी करणाऱ्यांनी त्या शेअरच्या किमतीची रक्कम देण्याची आणि विक्री करणाऱ्यांनी प्रत्यक्ष शेअर्स किंवा शेअरचं सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया म्हणजे रोलिंग सेटलमेंट। ही प्रक्रिया दिवसअखेरीस होणं अपेक्षित असतं, पण भारतात आपण T2 सेटलमेंट सायकल पद्धतीचा अवलंब करतो। T2 म्हणजेच टुडे प्लस 2 वर्किंग डेज, म्हणजेच आज शेअर विक्रीचा व्यवहार झाला असेल तर तो कामकाजाच्या आणखी 2 दिवसात पूर्ण करणं। समजा तुम्ही सोमवारी शेअरची खरेदी किंवा विक्री केली असेल तर प्रत्यक्ष 2 दिवसांनी म्हणजे बुधवारी तुम्हाला शेअर केलेल्या खरेदीचे पैसे द्यावे लागतात किंवा विक्री केलेल्या शेअर सर्टिफिकेटमध्ये ते हस्तांतरित करावे लागतात। अशा प्रकारे मंगळवारी केलेल्या खरेदी विक्रीचे व्यवहार गुरुवारी, बुधवारी केलेले व्यवहार शुक्रवारी सेटल होतील। रोलिंग सेटलमेंट करताना सुट्ट्या विचारात घेतल्या जात नाहीत। थोडक्यात सेटलमेंट सायकल म्हणजे शेअरची रक्कम आणि सर्टिफिकेटची देवाणघेवाण पूर्ण होण्याचा कालावधी। सेटलमेंटचा कालावधी पूर्वी 1 आठवडा होता, तो आता 2 दिवसांवरती आलाय। त्यामुळे खरेदी विक्रीच्या व्यवहारातही वेग आलाय आणि व्यवहार अधिक पारदर्शी आणि कार्यक्षमही झालेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।